स्वरांचं स्वर्गारोहण झालंय. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन झालंय. भारतानं एक रत्न गमावलंय. गेल्या 8 दशकांहून अधिक काळ जगभरातील अगणित संगीतप्रेमींचं भावविश्व समृद्ध करणारा दैवी स्वर आज अखेर शांत झालाय. जगविख्यात पार्श्वगायिका गानकोकिळा लता मंगेशकर यांचं वृद्धापकाळानं निधन झालंय. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी प्रशांत गोडसे जोडले गेलेले आहेत. प्रशांत, भारतरत्न लता मंगेशकर यांचं निधन झालंय. अगदी बरोबर. आजची सकाळ ही चित्रपटसृष्टीवरती पडलेली शोककळा म्हणता येईल, कारण की ज्या प्रकारे भारतरत्न, भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांचं निधन झाल्याची बातमी समोर आली. आपण सकाळी बघितलं तर संजय राऊत शिवसेनेचे खासदार आहे, त्यांनी ट्विट केलं होतं. ट्विटच्या अंदाजानुसारच अंदाज आला होता सर्वांना की लता दिदी आपल्यात राहिल्या नाही, आणि काही वेळातच बातमी येऊन धडकली आहे की लता दिदी ह्या आपल्यात राहिल्या नाहीये, त्यांचं निधन झालंय. चित्रपट क्षेत्र असो की संगीत क्षेत्र असो, यामध्ये लता दिदींनी अनेक म्हणजे आपण याला असं म्हणता येईल की 8 दशक ज्यांनी अधिराज्य गाजवलं, अशा भारतरत्नाला आज आपण आपल्यातून गेल्याची बातमी आल्यानंतर निश्चितच शोककळा पूर्ण राज्यातच नाही, भारतावरती पसरलेली आहे. त्यांच्यावरती ज्या प्रकारे आज दुपारी 12:30च्या दरम्यान त्यांच्या पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या प्रभुकुंज या पेठ रोडवर निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे, आणि संध्याकाळच्या सुमारास शिवाजी पार्क येथे त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केला जाणार आहे. जगदीश, धन्यवाद प्रशांत दिलेल्या माहितीबद्दल. भारतरत्न लता मंगेशकर यांचं आज निधन झालंय. जात पात, धर्म, भाषा, प्रांत, देश अशी सर्व बंधनं तोडून प्रत्येकाच्या आयुष्यात अखंड आनंद भरणाऱ्या स्वर मैफलीने अखेरची भैरवी घेतली आहे. दरम्यान शिवसेना नेते संजय राऊत यांनी लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल ट्विट केलंय. दिदींच्या निधनामुळे संगीत व सांस्कृतिक विश्वावर शोककळा पसरली आहे. चंद्रकांत पाटील यांनी आदरांजली वाहिली आहे. दिदींच्या निधनामुळे संगीत व सांस्कृतिक विश्वावर शोककळा पसरली आहे. संगीतामुळे तृप्त होणारं प्रत्येक मन त्यांच्या जाण्यानं खंतावलंय. दिदी लौकिकार्थानं आपल्यातून निघून गेल्या असल्या तरी त्यांच्या सुराच्या रूपानं मात्र त्यांच्या स्मृती निरंतर राहतील. गेल्या 8 दशकाहून अधिक काळ जगभरातील अगणित संगीतप्रेमींचं भावविश्व समृद्ध करणारा दैवी स्वर आज अखेर शांत झालाय. प्रख्यात मृदुंग वादक पंडित भवानी शंकर फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडलेत. आपली आदरांजली. लता मंगेशकर आपल्यातून निघून गेल्यात, आपली आदरांजली सर. भारतरत्न लता मंगेशकर यांचं आज निधन झालंय. धर्म, भाषा, प्रांत, देश अशी सर्व बंधनं तोडून प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद भरणाऱ्या स्वर मैफिलीने अखेरची भैरवी घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनावर ट्विट केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा दुःख व्यक्त केलंय.
भारतरत्न लता मंगेशकर यांचं निधन झालं यावर नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत दुःख व्यक्त केलंय. आपल्यासोबत प्रख्यात मृदुंगवादक भवानी शंकर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. सर, आपली आदरांजली. हॅलो. हा सर, आपली आदरांजली. भारतरत्न लता मंगेशकर आपल्यातून निघून गेल्यात. हाँ, नमस्कार. मैं भवानी शंकर. आज लता जी के बारे में सुन के बहुत दुख हो रहा है कि एक महान गायिका आज हमारे हिंदुस्तान में ऐसे गाने वाले बॉलीवुड में कोई नहीं था और हमारा उनका बहुत साथ रहा. मैंने उनके फिल्म के गाने में बहुत तबला बजाया, उनके साथ स्टेज पे भी प्रोग्राम किया. तो ये तो हमारे भारत के लिए बहुत बड़ा दुख है. और जो संगीत प्रेमी है वो तो आज उदास हो गए. अभी मुझे मालूम पड़ा कि दीदी का ऐसा ऐसा हुआ. अभी मैं थोड़ा देर पहले मैं मोबाइल देख रहा था न्यूज में कि लता दीदी का उनका अभी अभी रिकवरिंग हो रहा है, दवाइयां काम कर रही है. लेकिन मैं बोला चलो भगवान ठीक करे लता जी. वो भले ही गाते नहीं हो लेकिन हमारे काम में वो बैठे रहे. मैंने तो लता दीदी से कहा था, मैं बोला लता दीदी, बोले भवानी आता वाईट झाली माझी, वाईट झाली मग काय नाही, तू बस असं बसा आमच्या समोर, तुम्ही गाऊ नका, मी तुमची सेवा करणार, मी आणि माझी बायको. तो इतना अच्छा लगता था. आज हमारे संगीत का एक सितारा और एक तारा टूट गया है बस. और हमारे जो बुजुर्ग लोग हैं ऐसे गायक नहीं होंगे और ये जो है लोग बस याद नहीं रहेंगे. और हमारा जो संगीत है, अब मैं क्या बताऊं, मैं तो रोने लग गया. अभी मुझे मालूम पड़ा. और मेरा इनका रिलेशन काफी पुराना है. जब आर डी बर्मन के यहाँ लता जी गाने आती थी मैं तबला बजाता था. भवानी बरोबर बाजो. हाँ वो दीदी, हाँ बरोबर. ऐसे ही लक्ष्मीकांत प्यारेलाल के यहाँ और बाकी के तो बहुत सारे म्यूजिक डायरेक्टर थे जो इन्होंने ऐसा ऐसा गाना गाया है, ऐसा ऐसा कि बाप रे बाप. पंडित जी, आपकी दीदी के साथ कोई यादगार लम्हा? यादगार लम्हा तो ये है कि हम पेरिस पे गए थे प्रोग्राम में. मैं इनके साथ स्टेज पे बहुत बजाया और पेरिस में गए तो सुर मिलाया. तो बाकी के म्यूजिशियन थे, उनको बोला कि मेरा भवानी सुर मिलाता है तबले का, तो मुझे कीबोर्ड की भी जरूरत नहीं पड़ेगी. और हम लोग बहुत साथ में सफर किया. और यहाँ भी मैंने बहुत सारे गाने लता जी के बजाए, जैसे घर फिल्म का, नाचे मयूरी का, और मैं अभी आपको क्या बताऊं ऐसे ऐसे गाने उनके. पंडित जी, वाह, धन्यवाद पंडित जी, थैंक यू. आपने जो आदरांजली अर्पित की है. भारतरत्न लता मंगेशकर यांचं आज निधन झालंय.